मित्रांनो, एक क्षण कल्पना करा. जर तुमच्याकडे फक्त 24 तासांचे आयुष्य उरले असते तर तुम्ही मोबाईल स्क्रोल करत बसला असता का? किंवा तुमच्या स्वप्नाकडे धावलात असता जे वर्षानुवर्ष तुम्ही पुढे ढकलले आहे? हाच फरक आहे. प्रत्येक दिवस शेवटचा दिवस समजून जे जगतात तेच इतिहास घडवतात. मित्रांनो, आयुष्य लहान आहे. सरासरी आयुर्मान 70 वर्ष. पहिली 20 वर्ष बालपण आणि शिक्षणात जातात. पुढची 35 वर्ष नोकरी, कुटुंब आणि जबाबदाऱ्यांमध्ये. शेवटची 20 वर्ष शरीर साथ देत नाही. म्हणजे हातात प्रत्यक्षात स्वप्न जगण्यासाठी फक्त 10 ते 15 वर्ष मिळतात. तर आपण वेळ वाया घालवू शकतो का? स्वामी विवेकानंद म्हणाले होते, उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्त होईपर्यंत थांबू नका. याचा अर्थ काय? विखुरलेली ऊर्जा एका ध्येयावर केंद्रित करा. आजचं सर्वात मोठं संकट आहे डिस्ट्रॅक्शन. मोबाईल, नोटिफिकेशन्स, निरर्थक गोष्टी. जर तुम्ही रोज 2 तास वाया घालवले तर 10 वर्षात जवळजवळ 300 दिवस गमावता. एवढे श्रीमंत आहोत का आपण? अजिबात नाही. तर यशाचं सूत्र फक्त एक आहे. एक आयुष्य, एक लक्ष्य, एक फोकस. फोकस जन्मजात नाही, तो सवयीतून तयार होतो. आणि सवय येते शिस्तीतून. आळस म्हणतो झोप काढ, पण तुम्ही उठता. मन सांगतं उद्या करू, पण तुम्ही आजचं पूर्ण करता. संघर्षाशिवाय यश नाही. सोने आगीत तापल्यावरच सुंदर होतं. विवेकानंद कित्येक दिवस उपाशी होते. दारं बंद झाली, पण हार मानली नाही. आणि मग संघर्षाशिवाय यश नाही. सोने आगीत तापल्यावरच सुंदर होतं. विवेकानंद कित्येक दिवस उपाशी होते. दारं बंद झाली, पण हार मानली नाही. आणि मग शिकागोच्या धर्मसभेत त्यांच्या शब्दांनी जग हादरलं. हाच संघर्ष माणसाला शक्तिशाली बनवतो. पण यासाठी ठेवायला हवं आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणतो, मी करू शकतो. सचिन तेंडुलकर सलग अपयशी झाला. लोक हसले, पण आत्मविश्वास टिकवून तो क्रिकेटचा देव झाला. हाच फरक आहे. आणि शेवटचं, वेळ हीच खरी संपत्ती आहे. पैसा चोरला तरी परत येतो. नातेसंबंध बदलतात, पण वेळ कधीच परत मिळत नाही. APJ अब्दुल कलाम, गांधीजी, विवेकानंद, त्यांनी प्रत्येक क्षणाचा योग्य वापर केला. म्हणूनच ते शाश्वत झाले. तर मित्रांनो, या प्रवासातून शिकण्यासारखं काय? एकच लक्ष्य निवडा. शिस्त आणि फोकस ठेवा. संघर्षाला सामोरं जा. आत्मविश्वास सांभाळा आणि वेळेचा आदर करा. तेव्हा तुमचं आयुष्य फक्त तुमच्यासाठी नसेल, तर पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणा बनेल. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, उठा, जागे व्हा आणि लक्ष्य साध्य होईपर्यंत थांबू नका. मित्रांनो, हाच मंत्र तुम्हाला महान बनवेल. युवा जागृती हेच माझे लक्ष्य. जय हिंद.